चालेल. माझ्यासमोरच बोला ना. हो, मला ऐकलं. हा. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. जय गुरु. हा, चालेल, आपण सुरुवात करू. जरा झूम चालू व्हायला वेळ लागला म्हणून उशीर झाला. काही हरकत नाही सर. हा, तर चालेल. प्रसादजी मी आज आलोय परत. हो, येस येस, तुमचं स्वागत. धन्यवाद. कशी झाला तुमचा भारताचा प्रवास? वेळ कमी पडतो शेवटी. ही नेहमीची रड आहे ना. हो ना. खरंय खरंय. चला, पण घरचे सगळे ठीक आहेत? हो, चांगलंय सगळं. चला, देवाची कृपा आहे. चालेल, मी शेअर करतोय. पण सुरुवात करू. आणि आपण 7वा धडा करत होतो आणि बहुतेक आज संपेल. आणि वेळ पडला तर, वेळ मिळाला तर आपण हे पण करूयात. काल कोण करत होतं शेवट, आठवत आहे? माझा आवाज ऐकू येतोय का नाहीच येतोय? येतोय येतोय. म्हणजे ते एक मराठीत नाटक होतं ना, सारं कसं शांत शांत, तसं झालं ते. हो. खूप जुनं नाटक, खूप जुनं नाटक. चांगले होतं पण ते. हो, छान होतं. हा, इथे आपण होतो 18. पण कोण करत होतं हे मात्र नाही आठवत आहे. माझ्या मते सीमाताई सोनसळे किंवा ह्या होत्या का करत? तेंडुलकरांचं झालं होतं माझ्या मते. तस्य समीपे का अपर्णाताईंचं झालं होतं? नाही सर, म्हणजे शेवटी विशाखा नंतर एखाद दोन जण तिथे विशाखाताईंनंतर होतो आपण. सुकेशाताई असतील काल तर, हा हा त्या. हा आणि त्यांचं त्याच्यानंतर मोहिनीताई आहेत. हा त्यांचं तिथे होतो आपण. मग बहुतेक आणि समीपे मला म्हणजे नक्की कोणाचं मोहिनीताईंचं झालं होतं. हा हा मोहिनीताई, नक्की आठवतंय तुम्हाला हे वाक्य तर केल्याचं? काल मी नव्हते. अच्छा, मग तुम्ही नाही म्हणजे मग आपल्याला छायाताईंकडेच जावं लागेल आता. म्हणजे जर शेवट शेवट आपण असू तर. सर कुठूनही सुरू हो करा. सर. असं कुठूनही नाही, सुरू. असं नाही हो. काय होतं ना की नुकतंच झालेलं असतं आणि मग नंतर परत पहिल्यापासून म्हणजे त्या व्यक्तीला तिची पाळी यायला वेळ लागतो, याच्यातच पास कारण मिनिट. नसताना. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. मग आपण आज आता छायाताईंपासूनच सुरुवात करू. नाही, छायाताई, तुम्हाला बरीच गॅप आहे, त्यामुळे तुम्हाला आज करणं शक्य आहे का? तुम्ही आज ऐकाल? ऐकते सर मी. चालेल. बर बर, ऐका ऐका, मी समजू शकतो, मी पूर्ण समजू शकतो. हो सर. ठीक आहे, चालेल. लताताई, हो सर. मग. हो सर। सेवक आ- राजा की रक्षा करते हैं। हा, आता सगळ्यात पहिल्यांदा आधी हे वाक्यामध्ये करते है म्हणजे काय आहे? क्रियापद। क्रियापद आहे, पण बरोबर आहे. कशा प्रकारचं क्रियापद वाटतंय? बहुवचनी हे क्रियापद आहे. बहुवचन है। हा, कारण की सेवक राजा की रक्षा राजा की करता है नसून कर, करते है. हो, जास्त सेवक. म्हणजे अनेक अनेक सेवक। अनेक सेवक आहेत अनेक म्हणजे. सेवक. हा, बरोबर आहे. आणि हं, रक्षा करायची क्रिया कोण करतायत? सेवक करतायत. म्हणजे सेवक सेवक हा वाक्यातला कर्ता आहे. करता। आणि रक्षा करणे हे क्रियापद आहे. क्रियापद। चला, ज्या गोष्टी तर घडल्या. आणि सेवक रक्षा कोणावर होतीये? त्याची राजावर राजावर. राजा. म्हणजे राजा हे कर्म आहे. कर्म आहे। हा, चला, म्हणजे कर्ता कर्म क्रियापदाचा मराठीमध्ये तरी आपल्याला हिशोब लागलाय. हो, म्हणजे सेवक राजा, सेवक म्हणजे अनेक सेवक हा, राजाची रक्षा करतात। चला, हे आपण मराठीत केलेला आहे अनुवाद. हं, आणि कर्ता कर्म क्रियापद केलेले. मग आता कर्ता अनेक वचनी करा बघू पहिले. सेवक सेवका हा
हा सेवकाः. चला आपण बाजूला ठेवू 1-2 मिनिटं. सेवकाः आता नाम रक्षा राजा करणे, रक्षा करणे हे रक्षन्ति क्रियापद आहे. रक्षन्ति होईल अनेक वचन फंटास्टिक. असल्यामुळे. रक्षन्ति, सेवकाः रक्षन्ति. सेवकाः रक्षन्ति. नृप हा हा आता नृपः नृपचं काय होईल सांगा मला. राजकी म्हणजे अच्छा, पण नृप आपण अगदी होईल का? मराठीतच जायला पाहिजे का? नाही. नाही. सेवकाः नृपं रक्षन्ति. हा खूपच छान ताई. एक्सलंट Thanks. एक्सलंट एक्सलंट. सेवकाः सेवकाः नृपं नृपं रक्षन्ति. रक्षन्ति. बरोबर आहे. सेवक राजाला रक्षितात. रक्षा करतात. हा रक्षितात म्हणा ना, मराठीत हो वापरतो आपण असं. रक्षितात. चालेल. चला ठीक आहे, छानच केलं ताई. धन्यवाद. पुढे कोण आहेत? अपर्णा ताई. राजा के पाहिजे. राजा के बगीचे में हा, कोई नहीं बरोबर. जाता. अच्छा राजा हे बगीचे. के राजाच्या ओके ओके हा राजा के हा. राजाच्या हा बागेत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरोबर आहे बरोबर आहे. ओके मी करतो जरा हे दुरुस्त. काही नाही के काय मी 5व्याही धड्याच्या दुरुस्त्या माझ्या बाजूनी केल्यात. मी त्या दिलीपजींना पाठवल्या आहेत. ते म्हणले की मी एकदा बघतो आणि जर का त्यांनाही बरोबर वाटल्या तर मग ते मला कळवतील आणि मग मी 5वा आणि 6वा असे दोन्ही धडे मग अभ्यास साहित्यामध्ये ठेवतोय. पण एकदा त्यांच्या नजरेखालनं जाऊ देत, कारण की तेही विद्यार्थ्यांना शिकवतात ना. आपल्याला जावं लागेल. हा. करा. राजा के राजस्य सॉरी नृपस्य उद्याने कः अपि न गच्छति. बरोबर आहे. कह अपिला कोपी म्हणता येतं, आठवत आहे ना. हो हो. कोणी सुद्धा. बरोबर आहे. म्हणजे कहच को करता येतो आपल्याला आणि को मधला ओ अधिक अ त्यामुळे तो एस येतो मध्ये कोपी. हा म्हणून तो कोपी झालेला आहे. चालेल. आपण आता नंतर माधवी ते आलेत का? नाही. मग निशिगंधा ताई. यह राजा बड़ा शक्तिशाली है. यह म्हणजे काय? नृप हा बलवान असती. मी काल काय सांगितलं होतं बघा. अयम इयम अयम इदम. हा अयम इयम नाही अयमच. अयम राजा हा बलवान असती. बलाढ्य असती. बरोबर आहे. शक्तिशाली बलाढ्य किंवा शक्तिशाली. शक्तिशालीला शक्तिशाली, शक्तिशाली असते. अयम ते बघा. हा हे शक्तिशाली हे जे रूप आहे ना, याला परत लिंग नसतं. हा म्हणजे बरोबर. त्यात म्हणजे त्या म्हणजे केवळ राजाबद्दल ते आहे म्हणून ते पुल्लिंगी होत नाही. पुल्लिंगामध्ये देखील ते शक्तिशालीच राहतं. आणि तुम्ही बघा ना, शक्तिशाली बाई, शक्तिशाली पुरुष आणि शक्तिशाली वानर. ते वानर आपण शक्तिशालीच. बरोबर. मराठीतही तसंच आहे. हा हे लक्षात घ्या. तर म्हणजे काही काही ज्या अव्यय गोष्टी आहेत ना, हा ते अव्यय सारखं विशेषण सारखं आहे. हा कारण की शक्तिशाली हे राजाचं नक्कीच विशेषण आहे. त्यामुळे पण अव्यय रूपी विशेषण आहे आणि म्हणून त्याचं लिंग बदलत नाहीये आणि वचनही बदलत नाहीये. चालेल. आता आपण काय म्हणतात, मला दिसत नाही, तुम्हाला दिसते पण मला नाही. नित्युपदेश. सत्यम हा म्हणजे नित्युपदेश म्हणजे काय? दररोजच्या वापरातली पण चांगली उपदेश करणारी वाक्य.
निशिगंधाताई झाल्यानंतर कोण आहेत? सीमाताई झाल्या? सीमाताई सीमाताई हो हा. आहे. नित्युपदेश म्हणजे नित्य अधिक उपदेश. बरोबर आहे. ते सत्यम वद, खरं बोल. बरोबर आहे. म्हणजे जे सगळ्या राजकारणी लोकांना आपण दररोज सांगितलं पाहिजे. हो, कारण की सगळ्यात खोटं ते बोलतात. आपण रोजच आणि सर्व रोजच खोटं बोलतात. हो, नित्यनेमानी बोलतात खोटं. हा, पुढे सीमाताई नंतर कोण आहेत आता? आज कपिलजी आलेत, त्यामुळे आज आता नाही विद्याताई येत ना मध्ये. हो मी धर्मम चर, हा, धर्माचे आचरण कर, किंवा धर्माला आचर. धर्माला आचर. हम्म. पुढे कोण आहे बरं? आता कपिलजी आहेत. मित्रम प्रीणीहि. हम्म. साधारणतः गेस करा कपिलजी. बघा वरची वाक्य बघा आणि त्यातला जरा थोडासा टोन बघा. मित्राला हा, छान. मित्राला कर, काहीतरी कर. हा, आता थोडस जरा स्ट्रेच करा ना तुमचं इमॅजिनेशन. ही अं, येईल तुम्हाला, नक्की येईल. संतुष्ट कर होईल का हे? संतुष्ट कर प्रीणीहि. संतुष्ट कर, प्रेम कर. प्रेम कर. बरोबर आहे. संतुष्ट कर. हा प्री धातू प्रिय आहे का हा धातू? हा, प्रिय हा धातू आहे. आणि त्याच्यावरून बघा तुम्ही आता प्रियकर हे सगळे शब्द नंतर बनत जातात ओ प्रिय अच्छा, धातूपासून. बरोबर. आणि त्याच्या पुढे मग प्रेम हाही शब्द त्यातनच तयार होतो. अरे बापरे, असं का झालं? बर, ठीक आहे. आता उत्तर मिळालं पुढच्या व्यक्तीला, पण हरकत नाही. विशाखाताई. आहेत का विशाखाताई, का नाही येत आज? बर, ठीक आहे. सुकेशाताई मग. क्रोधम जय, हम्म. रागावर विजय मिळव किंवा नाही, राग ताई आपल्याला मराठीतला ढोबळ अनुवाद नाही करायचा. आपण मराठीतलं संभाषण इथे नाही करत आहोत. रागाला, जिंक. क्रोधम म्हणजे रागाला, हा, क्रोधम म्हणजे रागाला, जिंक. जय कर म्हणजे विजय कर. अरे जिंक ना, जिंक. हा, क्रोधाला समर्थ जिंक. म्हणले होते ना आपल्या हो. शिवाजी महाराजांना, राजा जा तो किल्ला जिंक. हम्म. जिंकू किंवा मरू, हो की नाही, आपली घोषणा होती. चालेल. पाचवं कोण आता घेणारे वाक्य? मोहिनीताई आल्यात. हो, मोहिनीताई आल्यात खऱ्या. हो बघितलं होतं सर. मी. दयाम धारय, हा, दया कर. आता नीट बघा. दयाम म्हणजे धारय हा शब्द काय धारय वाटतोय? म्हणजे धारण करणं. हा, मग दया धारण कर, मला दयेला दया, धारण दिसत कर. नाही इथे. हा, दयेला धारण कर की हा, दया को धारण कर. म्हणजे कदाचित तुम्ही आता त्या व्यक्तीविषयी खूप रागावलेले असाल, आणि तुमचा गुरु आता तुम्हाला सांगतोय, अरे आता राग सोडून दे, आता दया धारण कर. हो. दया धार, हा, लगेच मला लक्षात आलं की धारय म्हणजे धारण कर. हा, एक्झॅक्टली. आपल्याला कसं होतं ना, आपण पटकन वाक्य बोलतो आणि आपल्याला जे नेहमीचं वाक्य आहे ना, ते आपण त्याचा अनुवाद म्हणून ठोकून देतो. ठोकून देतो. राईट सर, बरोबर आहे. पुढे
ताई हे तर तुम्हाला यायला पाहिजे, छायाताई. तुम्ही जरी तुमची गॅप झाली असेल तरी. हो वाचतोय सर मी. अगदी सोपं आणि छोटस हे वाक्य. हा. हा वाचा ताई. माझ्या स्क्रीनवर आलं नाही सर अजून. नाही, मी फक्त तुम्हाला संस्कृत मधलंच वाक्य देतोय, मराठी मधलं किंवा हिंदी मधला अनुवाद अजून देणार नाहीये. हा कोण 6वं वाक्य तुम्हाला वाचायचंय. देवान पूजय. पूजय. देवान पूजय. हा, देवांना पूज पूज किंवा पूजा कर. पूज पूज पूज. हा पूज बरोबर. देवान पूज. देवांना देवान पूज. हा कारण की देवांची देवान पूजा म्हणजे कर. द्वितीय बहुवचन आहे. रामः हो. रामौ रामाः प्रथमा, रामं रामौ रामान् द्वितीया. तसं देवान द्वितीया म्हणजे हो. देवांना पूज. पुढे आता हो लताताई हो. आहेत. हिंसा मा कृतः. कृथाः. हा मा म्हणजे नको. हम्म. हिंसा करू नको. हा, आता हे जरा कृथा ना मला जरा शंका वाटते. त्याचा हिंसा अर्थ मा म्हणजे आपण कुरु पाहिजे करू. होतं, पण हे कृथा काल आहे. मी परत बघतो काय म्हणजे नक्की मराठी आणि आपण याच्यामध्ये काही ढोबळमानाने अर्थ केला, पण नेमका कृतः म्हणजे काय? हा तो बरोबर आहे की नाही हे आपल्याला बघायला पाहिजे. इव्हन मला पण पुस्तकातच बघायला पाहिजे आणि मराठी पुस्तकातही एकदा काय अर्थाने विचारले हेही बघायला पाहिजे मला. चालेल. म्हणजे हिंसा मा करू असं पण असू शकेल. हा, हिंसा मा कुरु चाललं असतं ना हम्म. आज्ञार्थी, पण मग त्यांनी कृथा हा का केलंय, का हो. ज्यांनी केलंय त्याचं टायपिंग चुकलेलं आहे तेही बघायला लागेल ना आपल्याला. चालेल, सेव्ह केलंय मी. मोठं करतो. हा, पुढचं कोण आहेत? लताताई नंतर अपर्णाताई. स्वाध्यायान्मा प्रमदः. स्वाध्यायान मा प्रमदः हा ठीक आहे. म्हणजे आता अभ्यास स्वाध्यायान मा बरोबर आहे. न स्वाध्यायान मा प्रमदः. अभ्यासाला नीट संधी नको. बरोबर, विग्रह बरोबर वाटतोय तुम्हाला? न पायमोडे आणि मा ना सर. नाही, बघा अच्छा. विचार करा. हा तुम्ही एक काम करा, हा तुम्ही घरी गृहपाठ म्हणून करा सगळ्यांनी. स्वाध्यायान्मा प्रमद म्हणजे काय होईल? माझ्या मते स्वाध्यायात मा प्रमदः. देवांसारखं होईल ना ते. पंचमी विभक्ती होईल ती. स्वाध्यायान स्वाध्यायाकडून, हून पासून असं होईल ते वाक्य. ठीक आहे. हा, आणि एक काम करा तुम्ही, प्रमाद म्हणजे काय या पण शब्दाचा, प्रमद या शब्दाचा अर्थ शोधून काढायचा तुम्ही सगळ्या लोकांनी. आपला गृहपाठ आहे. हो. प्रमाद हा, आणि म्हणजे AI ला विचारू नका, जरा थोडस वाचा. हो हो. हा. माहिती याला आहे नाही का विचारत. प्रमाद म्हणजे चूक. नेहमी प्रमाद म्हणजे चुकच म्हणजे प्रमाद हा. असतं, हे प्रमद आहे म्हणून फरक आहे. हा, प्रमाद म्हणजे काय म्हणताय तुम्ही निशिगंधा चूक ताई? चूक माहिती? चूक चूक. चूक. माझ्या हातून प्रमाद घडू शकतो, हा बर चूक. बर, ओके. पण ते हा प्रमाद असतं, हे प्रमद आहे. हा, म्हणून तर. आणि स्वाध्याय से प्रमाद मत कर म्हणजे स्वाध्यायापासून, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना टाळमटाळ करू नको, असं थोडा असा अर्थ आहे याच्यात. चुका म्हणून करू मला नका. कळत नाही की प्रमदहचा इथं काय होत आहे. तर मी असा अर्थ लावलेला की अभ्यासाला चुकू नको. अभ्यासापासून
अभ्यासात आता आळस आळस कसं करू करू नको नको. हे बघा असं लिहिलंय, आळस करू नको स्वाध्यायात लिहिलंय. आळस मा करू नको. एवढं तर नक्की आहे आपण आता याच्याविषयी म्हणजे व्याकरणाविषयी माझी काही चूक नाहीये. नको. हा, मी त्याच्यात नाही चूक करणार. कदाचित मला अर्थ माहिती नसेल, पण स्वाध्यायात मा प्रमदः. सर तसंही हा, मग प्रमाद म्हणजे अध्याय वेळ करू नको, अभ्यासाला वेळ करू नको किंवा म्हणजे म्हणजे ते जमत जाईल मग त्रास होईल असा अभ्यासाला पण नाही ना ताई, कारण की पंचमी आहे ना विभक्ती स्वाध्यायात. हम्म. स्वाध्याय हा पुल्लिंगी आकारांत शब्द आहे आणि म्हणून मी पंचमी मध्ये कसं बसवायचं ते बघतोय. हो आणि सर. अपर्णाताई जे म्हणतायत ते वाक्य मला कळलेलं आहे, पण त्याच्याकडे जायचं कसं हा माझा प्रश्न आहे आता. प्रमाद म्हणजे खरं तर फसवणूक असं होतं ते. नाही, हा त्यांनी दिलाय केअरलेसनेस, निग्लिजन्स किंवा असं दिलंय. आणि त्यांनी मद, प्रमाद मधला मद सांगितलाय, त्याचा अर्थ इंटॉक्सिकेटेड होतो. केअरलेस ऑर टू इग्नोर वन्स ड्युटीज. बर, हा, मग टू इग्नोर वन्स ड्युटी हे लागू होईल इथं ताई. कारण की स्वाध्याय करणं, स्वतःचा अभ्यास करणं ही प्रत्येक माणसाची ड्युटी आहे आणि ती आयुष्यभर असते. म्हणजे त्या दृष्टीने जर का तुम्ही म्हणत असाल तर ते लागू पडतं. म्हणजे त्यांनी प्रमाद म्हणजे निग्लिजन्स किंवा केअरलेसनेस असंच दिलंय. हा आपण म्हणतो ना वागायला चुकू नको. हा, तसं मी लावलेला मराठीमध्ये आपण खरं. वागायला अभ्यासाला म्हणतो. चुकू नको. हो. हा, पण इथे पंचमी विभक्ती आहे. हम्म. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की स्वाध्यायापासून पळवाट काढू नकोस असं बोली मराठीत म्हणता येईल. पण ते परत बोली मराठीत होईल. मराठी पुस्तकात अभ्यास करताना आळस करू नको असं दिलं. हे आपलं बोली अर्थ. मराठी मधलं त्यांनी केलेलं आहे. हो, ठीक आहे. नाही मराठी पुस्तकात आहे त्यांच्या. म्हणजे तुम्ही हो, जे सर, शेअर प्रमाद केलं म्हणजे अपराध पण होतो, म्हणजे चूक चूक करू नको बा स्वाध्याय करताना. हो, पण अभ्यासातून चुकू करताना नको. आहे ना ताई, इथे अभ्यासातून प्रश्न आहे आपल्याला पंचमी विभक्ती जर का असेल तर ते तसं आपल्याला अनुवाद करता येणं शक्य आहे का नाही मी हे बघतोय. कदाचित असंही असेल की सर मराठीत ज्याची अभ्यासातून विभक्ती तृतीय असेल ती संस्कृत हा, मध्ये पंचमी असेल विभक्ती. हो हो हा, असं आणि होऊ असं शकेल असेल का तर सर? आपला नाईलाज आहे मग. अभ्यासातून चुकू नको असं होईल का? अभ्यासापासून चुकू नको. अभ्यासातून चुकू नको. नाही, अभ्यासातून नाही, अभ्यासातून चुकू नको नाही होणार. अभ्यासाला अभ्यासापासून चुकवू नको असं होऊ नको. शकतं. चुकू हा, आणि मग कदाचित हेच होत असेल की पंचमी विभक्ती ही संस्कृत मध्ये तशी वाक्यरचना आहे आणि मराठीमध्ये पंचमी विभक्ती वापरताच येत नाही अशा ठिकाणी. आणि म्हणून आपण सगळेजण आता हा सगळा परिसंवाद करतोय, बरोबर. हो, हा, त्यामुळे आपल्याला आहे तसंच घ्यावं लागेल. आपण आता जसं म्हणल्या तसं की अभ्यास करताना अभ्यासास चुकवू नकोस. अभ्यासात चूक होऊ देऊ नकोस असं असं पण नाही होणार का? अभ्यासात नाहीये, नाही, अभ्यासाला चुकू म्हणजे नकोस. अभ्यास कर असं थोडक्यात. हा, नाही, अभ्यासाला हे चुकू कसं नकोस. अभ्यास बुडवू नको असं. हा बरोबर. हा, किंवा अभ्यासाला चुकू नकोस. म्हणजे जसं म्हणतो आई म्हणते ना आपल्याला की कर्तव्याला चुकू नकोस. हा, कर्तव्याला चुकू, हा, तसंच अभ्यासाला कर्तव्याला चुकू चुकू नको. नकोस. अभ्यासाला हा, चुकू तसं म्हणू नकोस शकतो. असं. अभ्यासाला चुकू नकोस म्हणेल, पण ते ला म्हणजे द्वितीय विभक्ती येते आपल्या द्वितीय, मराठीला. द्वितीया. हा, एवढाच फरक आहे की स्वाध्यायान. मराठीत विभक्तीचा आणि संस्कृत मधल्या विभक्तीमध्ये फरक आहे, एवढंच. पण अभ्यासाला चुकू नकोस हे लागू पडतं इथे. इथे तो चालेल. नच वाटतोय, पण काय म्हणताय तो ताई? वेगळा त्यांचा. ते अपर्णाताई म्हणल्या ना तसं मला पण स्वाध्यायान मा प्रमोदच वाटत. कारण नाही, त्यांचा वरती बघा ना सत्यमचा तो कसा आहे
आणि देवांचा न म्हणजे तो नच वाटतोय, स्वाध्यायानच नाही, वाटतंय. स्वाध्यायात आहे तो. अध्यायात्मा. मा मा हा शब्द आहे. जेव्हा आज्ञार्थी असतं ना तेव्हा तिथे मा बरोबर म्हणतो. आहे. पण न वाटतोय तो, म्हणजे स्वाध्यायान नाहीये ताई. मा. तुम्ही एक काम करा आता घरी तुमच्या शोधा. तुम्ही, बरं का, स्वाध्यायात्मा स्वाध्यात्मा 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 असं भरभर भरभर 10 वेळेला म्हणा. बघा शेवटी तुम्ही स्वाध्यायान्मा म्हणाल. हम्म. हा करून बघा घरी प्रयोग. हा. संस्कृत मधल्या संधींची हीच तर खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. तुम्ही 2 बर. संधी केलेले शब्द भरभर भरभर म्हणायचे बरं का, मात्र मध्ये पॉज न घेता. हा. आणि मग ते तुम्हाला बरोबर फोनेटिकली स्वाध्यायान्मा ऐकू येतील. हम्म. चालेल, ठीक आहे. पुढे आता कोण, आपण बऱ्याच वेळ याच्यावर बोललो. आपणही तुम्ही करत होतात का? हो, झालंय माझं. अच्छा, तुमचं झालंय ना. ठीक आहे. म्हणजे आता माधवीताई आज नाही आलेल्या, बरोबर आहे. निशिगंधाताईच आहेत आता. माझं आहे आता. बर. हा. हा. धीरो धैर्यं न मुंचती. हम्म. धीरहाचं धीरो झालंय. अगदी बरोबर आहे, कारण की आणि ओकारांत कुठलाही शब्द असा नसतो संस्कृत हा, मध्ये. तर धीर माणूस धैर्य सोडत नाही किंवा सोडत नाही. बरोबर आहे. हा, किंवा आपण धैर्यवान बोली माणूस मराठीत धैर्य धैर्यवान सोडत म्हणतो. नाही. बरोबर आहे. धैर्यवान माणूस धैर्य सोडत नाही. हा, धैर्यवान धैर्य सोडत नाही. धैर्यवान म्हणलं की माणूस हे अध्यारूत आलं. हो हो हो. बघा, धीर मनुष्य धैर्य नाही छोडता, धैर्य सोडत नाही. हा, बरोबर आहे. हम्म. पुढे अहंकारी सीमाताई. विनश्यती. धीर आणि धैर्य वेगवेगळं असतं बरं का, बाय द वे. कारण की अधीर होऊ नकोस म्हणजे काय, उतावळा होऊ नकोस. पेशन्स सोडू नये. हा, जरा धीर धरा. देते मी तुम्हाला चहा, बायको म्हणते की नाही. त्याच्यात धीर आपण मराठीत तसा वापरतो. आणि इथे देखील तसंच आहे. ज्याला धीर धरता येतो त्याला तो बहुतेक करून त्याच्या अंगात धैर्य पण असतं. कारण की धैर्य असल्याशिवाय धीर अंगात येऊ शकत नाही. सूक्ष्म विचार करून बघा. धैर्य आणि धीर या 2 गोष्टी कशा संलग्न आहेत, विचार केला की तुम्हाला पटेल. चालेल, पुढे जाऊ आपण. निशिगंधाताई नंतर सीमाताई. अहंकारी विनश्यती, म्हणजे अहंकारी माणसाचा विनाश होतो. बरोबर आहे. अहंकारी नाश पावतो. हा. अहंकार नसतो. अहंकारी म्हणजेच अहंकार हा, करणेवाला अहंकार थोडक्यात. करण्यावाला. हा, नाश. आता परत बघा, आपण शक्तिशाली, अहंकारी, हे बघा कशी अव्यय रूपी सर्वनाम आहेत, ती विशेषण आहेत. हम्म. बरोबर आहे. हो. हा, कधी ती विशेषण म्हणून होतात, कधी ती नाम म्हणूनही वापरली जातात, पण त्यांना लिंग नाहीये. बघा, हम्म. दिसताना इकारांती असले तरी ते स्त्रीलिंगी नाहीये. हो. मालिनी, सोनाली, रुपाली सारखी जरी इकारांती असली तरी ती स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी नाहीयेत. नाहीयेत, नक्कीच. हा, म्हणजे ते कुठल्याच लिंगाचे नाहीयेत खरं. नाही, म्हणून तर पण ती अव्यय रूपी आहेत ना. म्हणूनच ते अवघड. अरे बापरे. बरं, हा, पुढे. आता माझ्या मते इथे आपण अंक शिकणार आहोत वाटतं. हा, संख्यावाची शब्द म्हणजे क्रमवाचक शब्द. हा, मग आज आपण 1 2 3 4 शिकणार आहोत थोडक्यात. आपण जे म्हणजे आपण मॉन्टेसरीत शिकलो का 1 2 3 4. हो.
बालवाडीत माझ्या मते थोडं थोडंच आहे. एक होती चिऊ, एक होता काऊ वगैरे असं होतं. त्या गोष्टी सांगितल्या जायच्या पण आपण 1 2 3 4 हा, पण एकाच्या म्हणायला पुढे अंक गेल्याचं जरा शाळेत आठवत नाही हो. म्हणजे असं कधी नाही. मग त्या झाडावर एक 100 पक्षी बसले एक होते एक असं नाही एक कधी शिकलो मोंटेसरीत तरी. एक काऊ एक चूक एक येतच. काऊ, एक चिऊ, एक होती आई, एक एक बाबा, आणि मग सगळेजण बागेत गेले वगैरे असंच ऐकलं. माझ्या मते कदाचित त्या वयाला फक्त आपल्याला एक कळत असावं जास्त. ठीक आहे, चालेल. तर आपण आता आज मराठीत जे अंक शिकलो किंवा हिंदीत शिकलो किंवा इंग्लिश मध्ये शिकलो ते आता संस्कृत मध्ये आपण शिकतोय. हं? हा, पहिला कोण वाचेल आता? कोणाचा टर्न होता? आता पाळी होती कपिलजी का? नाही, विद्याताई तेंडुलकर होत्या का सीमाताई? नाही माझं झालं. सीमाताईंचं झालं. हा, मग विद्याताई झालं का? तेंडुलकर. हा. संख्यावाची शब्द. हं. एक म्हणजे हा क्रमवाचक एक. शब्द. हा. एक हा एक. हं. एक एक. माझा फोकस नाही होत. हा धी दोन. हा, आता पुढचे 2 यांना घेऊन देत, कपिलजींना घेऊन देत. त्रि 3, चतुर 4, हा, चतुर म्हणजे मराठीतला चतुर वेगळा बरं का. हो. तो खूप हा चतुर आहे तो वेगळा. आज चतुर्थी आहे त्यातला 4. हा, चतुर चतुर वेगळा, चतुर पक्षी वेगळा, चतुर विशेषण वेगळं. खरंय खरंय. हं. आणि आज चतुर्थी आहे का? संकष्टी काल होती होती. आज. बर, आमच्याकडे ओके. काल होते इंडियात. हा, बरोबर आहे. आता म्हणजे स्थानिक वेळेनुसार कपिलजी बोलतात, म्हणजे आज चतुर्थी पाहिजे. आज आपल्याकडे आज होती. बरोबर बरोबर, चालेल. हा, पुढे कोण घेते? कपिलजी नंतर विशाखाताई, नाहीत म्हणजे सुकेशाताई. पंच 5. हा, किंवा 5 मराठीत. हे हिंदी आहे ना? हा, ठीक आहे, मराठीत तुम्ही म्हणू शकता, काही हरकत नाही. पुढचंही घ्या ना ताई, तुम्हालाच घ्यायचंय, 2 घ्यायच्यात ना. षट 6. बरोबर आहे. पुढे षटकार. षटकार, करेक्ट, अगदी बरोबर. षड रिपू आठवत आहे का? हो. षट अधिक रिपू, षड रिपू, हम्म. असा तो ड झालाय, ट चा ड होतो. पुढे कोण नाही, आता मोहिनीताई आहेत. सप्त 7, अष्ट म्हणजे 8. बरोबर आहे. बघा, सप्ताह म्हणजे 7 दिवस. अष्टक म्हणजे 8 जे विभाग असतात. अष्टकोनी. बरोबर, अष्टकोनी म्हणजे 8 कोणाचा भौगोलिक भौमितिक आकार. हो. सर, पण आपण सप्तरंगी पण म्हणतो मराठीत. सप्तरंगी आहे ना, मग बरोबर आहे, हो, 7 आहे. रंगाचा. नव कोण घेत आहे? नव मोहिनीताई, नंतर छायाताई. 9 9. बरोबर आहे. दश 10. 10, बरोबर, छान. दशावतार. हं. दश. आता बघा, आता पुढे लताताई, आता उजव्या हो बाजूला बघा स्क्रीनवर. हो, क्रमवाचक शब्द. हं. प्रथमः म्हणजे इथे पहिला. काय झालं, इथे आपण संख्या बोलल्या. म्हणजे मराठीत संख्या. जेव्हा आपल्याला आई म्हणायची ना, चल म्हण 1 2 3 4, तेव्हा 1 द्वि त्रि अंक चतुर पंच षट सप्त अष्ट नव दश. अंक हं? बोलले हा, इथे. आणि आता आपण आता त्यातला क्रम सांगतोय. पहिला नंबर आला का, दुसरा नंबर आला प्रथमः का, तिसरा पहिला. नंबर, म्हणजे क्रम आपण बोलतोय इथे. म्हणजे बघा, आता हो. त्याला काय म्हणतो आपण? पहिला. पहिला, प्रथम, पहिला. प्रथम पुढचाही तुम्हीच घ्यायचंय लताताई. दिसत नाहीये, पण द्वितीय दुसरा. नाही, मी क्लिक केलं नव्हतं म्हणून ते आलं नाही, म्हणून तुम्हाला दिसलं हो, नाही. आलं. द्वितीय द्वितीय दुसरा. दुसरा. हा, आपण ताई. तृतीय तिसरा.
बरोबर. चतुर्थः तूर्यः तुरीयः तुरीयः. चौथा. हा, आता हा तूर्य जो आहे ना, हा तुम्ही जर का संघात कधी गेला असाल ना, तर तुम्हाला ही आज्ञा मिळेल ऐकायला. चौथ्या पद जे असतं त्याला तूर्य पदी म्हणतात, चौथं पद. पदविन्यास जो एक व्यायामाचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये तूर्य हा शब्द आम्ही शिकलो होतो. त्यावेळेला कळत नव्हतं तूर्य म्हणजे काय, पण लहान होतो त्यामुळे आम्हाला पटपट पटपट कळायचं की आता हे तूर्य म्हणजे हे चौथी स्टेप करायची आहे. ते मला असं वाटतं लाठी शिकवताना तुरीया म्हणायचे. बरोबर आहे, हा. दंडाच्या वेळेला पण आहे. दंड शिकवताना तुरीया म्हणायचे. बरोबर आहे. चालेल, पुढे काय आहे आता? कोणे 2 झाले का तुमची? आपण आता काय एकच केलं? हो झाले. हो झाले. झाले, ठीक आहे. मग पुढे आपण जाऊ निशिगंधाताईंकडे. पंचमः 5वा, षष्ठः 6वा. सीमाताई. हो, सप्तमः 7वा, अष्टमः 8वा. आता हे सगळे पुल्लिंगी बर का इथे सगळे. हो हो. हा, पुढे कोण घेत आहे तुमच्या नंतर? विद्याताई तेंडुलकर. नवमः 9वा, दशमः 10वा. छान. आता बघा, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग त्यांनी दिलेत. म्हणजे एक संख्या जी आहे ती पुल्लिंगात, स्त्रीलिंगात आणि नपुंसकलिंगात. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की एक पुरुष, एक स्त्री आणि एक बालक, मराठीमध्ये सगळ्याला आपण एकच लिंग वापरतो, एक या विशेषणाचं, राईट. पण तेच जर का तुम्ही संस्कृत मध्ये घेतलं तर तिथे तसं होत नाही. तिथं एकः पुरुषः म्हणायला लागतं. एका माता म्हणजे एक आई आणि एकम बालकम. असं होतं. नाही, बालकम होणार नाही, कारण की बालकः म्हणजे मुलगा आणि बालिका नाही होणार तिथे. पुष्पम होईल. एकम पुष्पम, एकम पुष्पम, एकम वनम. लक्षात येतोय का हा फरक तुम्हाला सगळ्यांना? एकहा, एका आणि एकम. हो. हा, म्हणजे एक हे विशेषण, ही संख्या जेव्हा कुठल्या तरी नामाला लागते तेव्हा त्या नामाच्या लिंगानुसार एक या शब्दाचं पण लिंग ठरतं. हा, इथं काय आहे बघा, द्वौ किंवा द्वे हे दोन्हीच आहेत. तुम्ही पुल्लिंगात बोला, स्त्रीलिंगात बोला, नपुंसकलिंगात बोला. हा, आता इकडे बघा, 3 मध्ये काय झालं? त्रीणी. कोण घेत होता आता? आता कोणाची टर्न होती? विजयाताईंची. आता माझं झालं विद्यार्थी. हा, मग विजयाताई, मग विशाखाताई नाहीच आहेत, म्हणजे कपिलजी पाहिजे होते. त्रयः, तिस्रः, त्रीणि. म्हणजे बघा, त्रयः पुल्लिंगी मध्ये 3, तिस्रः हे स्त्रीलिंगी मध्ये आहे आणि त्रीणी नपुंसकलिंगी आहे.